नमस्कार मित्रांनो, खमंग फूड्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मी नेहमीप्रमाणेच आपल्यासाठी एक साधी, सोपी व घरोघरी बनवली जाणारी मेथीच्या भाजीची रेसिपी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपी आपल्याला मिस नसतील करायच्या तर तुम्ही झटपट आपल्या खमंग फूड चॅनलला सबस्क्राइब करा। तर मेथीची भाजी करण्यासाठी लागणारे पुढील इन्ग्रेडियंट्स। तर आपण बारीक मेथीच्या 10 जुड्या घेतलेल्या आहेत। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे। तर मित्रांनो, ही मेथीची भाजी खास करून वाळूमध्ये उगवली जाते, त्यामुळे त्यांच्या मुळापाशी फारशी वाळू लागलेली असते। तर या मेथीच्या भाजीचे मूळ आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि ही भाजी 3-4 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये चांगली धुवून घ्यायची आहे। तर ही मेथीची भाजी आपण स्वच्छ पाण्यामध्ये 3-4 वेळा चांगली धुवून घेतलेली आहे आणि याच्यावर लागलेले रेतीचे कण सगळे निघून गेलेले आहेत। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे। आणि ही मेथीची भाजी चांगली धुवून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही भाजी कापून घेतलेली आहे। तर आता पुढील इन्ग्रेडियंट्स। अर्धा टेबलस्पून जिरा, अर्धा टेबलस्पून हळद, एक छोटी वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं, 4 हिरव्या मिरच्या, 5 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठे कांदे बारीक चिरलेले आणि चवीनुसार मीठ। तर आता आपण पुढील कृतीस वळूया। तर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि गॅस ऑन करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल घ्यायचा आहे आणि तेल गरम होण्याची वाट बघायची आहे। आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये जिरा घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये बारीक केलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे। आणि त्यानंतर आपल्याला कढईमध्ये ठेचलेलं लसूण घ्यायचं आहे आणि या सगळ्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि परतून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि तोही चांगलं परतून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कांदा, मिरची व लसूण यांना चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि कांदा थोडा ब्राउनिश झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये बारीक केलेली मेथी घ्यायची आहे आणि सगळी मेथी कढईमध्ये घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे, त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि कढईवर झाकण ठेवायचं आहे व झाकणावर पाणी घ्यायचं आहे आणि या सगळ्याला 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवायचं आहे। 5 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला भाजीला चांगलं परतून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला भाजीमध्ये किसलेलं खोबरं घ्यायचं आहे आणि तेही चांगलं परतून घ्यायचं आहे व भाजी अशाच प्रकारे 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर पाणी सुकेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। तर मित्रांनो, 5 मिनिटं झालेले आहेत आणि हे बघा, या भाजीमधील सगळं पाणीही सुकलेलं आहे, भाजी शिजलेली आहे व ती खायलाही अतिशय रुचकर झालेली आहे। आणि अशाच प्रकारे आपल्या मेथीच्या भाजीची रेसिपी रेडी झालेली आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला माझ्या मेथीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल आणि आणखीनही नवनवीन येणाऱ्या रेसिपींची माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला प्रेस करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आणि मित्रांनो, सबस्क्राइब करताना बेल आयकॉनला जरूर हिट करा, कारण माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला आधीच मिळून जातील। आणि मित्रांनो, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।